वेदाप्रमाणे नामही अनादी अनंत अपौरुषेय आहे. शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे. कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापर युगामध्ये देवार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते. मला आपण महत्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नामावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज किंवा संत रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेद बाह्य बोलतील हे शक्यच नाही. वेदांना ते परमात्म स्वरूप अगोचर आहे. ते स्वरूप संत तद्रूपाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटली चालली आहेत, म्हणून संतांनी कळकळून नाम घ्या असे सांगितले. वेद भगवंताचे वर्णन करतात आणि नाम देखील भगवंताचे अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेद मंत्राच्या आरंभी हरिओम असते, ते नामच आहे. जसा वेद हा अनादी तसे नाम हे अनादी. जसा वेद हा अपौरुषेय तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादी साधन आहे. इतर साधनांच्या आणि वैदिक कर्माच्या आहार विहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आधी नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे. किंबहुना आपण नाम घेतले तर वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दाकडे नसावे, त्याच्या अर्थाकडे असावे. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे. आपण नेमके तेवढेच विसरतो. नाम घेण्याच्या लोकांची शास्त्राविरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. आणि भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आकडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा.